महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यान्वित झाली आणि यामुळं अनेक महिलांना दिलासा मिळाला। मात्र याच योजनेमध्ये चक्क पुरुषांनी लाभ घेतल्याचं पुढे आलेलं आहे। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथमध्ये 4 पुरुषांनी लाडक्या बहीण योजनेचे पैसे उचलले। मात्र सरकारच्या आदेशानंतर या पुरुषांनी आता या योजनेमधून माघार देखील घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। माझ्यासोबत हिंगोलीचे महिला बालविकास अधिकारी आहेत, आपण त्यांना विचारूया। सर, खरं तर पाहिलं आपण पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। काय सांगाल? आता या पुरुषांचे अर्ज बाद होण्यासाठी त्यांनी तुमच्याकडे अर्ज देखील दिलेला आहे। हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील 4 पुरुषांनी असे लेखी अर्ज औंढा CDPO कार्यालयाला दिलेले आहेत की योजना बंद करण्यासंदर्भात। तर त्यामध्ये अर्ज आल्यानंतर त्या 4 पुरुष लाभार्थ्यांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले आहेत। सर, या पुरुषांना एकूण किती पैसे मिळालेले आहेत? किती हप्ते त्यांच्या खात्यावरती गेलेले आहेत, काय सांगाल? या 4 पुरुषांच्या खात्यावर प्रत्येकी 9,000 रुपये गेलेले आहेत। आता शासन स्तरावरती हे अर्ज बाद कधी होणार आणि लाडक्या बहीण योजनेमध्ये पुरुषांचे अर्ज कसे? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये या 4 पुरुषांनी जे अर्ज केले होते तर त्यांनी लेखी स्वरूपात CDPO कार्यालयाला तसे अर्ज केल्यानंतर ते 4 अर्ज जे आहेत ते रिजेक्ट करण्यात आलेले आहेत। सर, हे नेमके पुरुष कुठले आहेत आणि त्यांची नावे काय आहेत, त्या संदर्भात काही माहिती आपल्याकडे आली का? हे जे 4 पुरुष आहेत ते औंढा तालुक्यातील आहेत। त्यांची नावं अशी आहेत: महेश शिवाजी भांडे, रामराव संतोबा काळे, गजानन रामराव काळे, शिवाजी मुंजाजी भांडे, अशी ही 4 नावे आहेत। नक्कीच आपण जर पाहिलं तर हे हिंगोलीचे महिला बालविकास अधिकारी होते आणि हिंगोलीमध्ये लाडक्या बहिणीच्या बुरख्याखाली 4 पुरुषांनी लाभ घेतलेला आहे आणि राज्य सरकारच्या कठोर निर्णयानंतर आता याच पुरुषांनी स्वतः हिंगोलीच्या महिला बालविकास कार्यालयामध्ये दाखल होत या योजनेमधून तातडीने आमचं नाव वगळण्यात यावं अशी मागणी केलेली आहे। संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।